तुम्हारे पास सिर्फ 2 रास्ते हैं। कौन से? पहला, या तो तुम पड़ोसन को छोड़ दो। और दूसरा? या तो 5,000 रुपए देकर मुझे छोड़ दो। पक्का? हाँ पक्का। तुम कुछ कहोगी तो नहीं? इसमें कहने वाली क्या बात है। ये लो, पूरे 5,000 रुपए हैं, अपना ख्याल रखना। हाँ वो तो मैं रख लूंगी। अब छोड़ भी दो। छोड़ दिया। अरे मुझे बाजार तक छोड़ दो। तो तुम बाजार छोड़ने की बात कर रही थी? हाँ और क्या। और पड़ोसन से मैं कह दूंगी कि वो रिक्शा करके आ जाए। बायका नवऱ्यासोबत भांडताना कशा धमक्या देतात बघा. पायलटची बायको, जास्त उडू नका काय, मास्तरची बायको, मला शिकवू नका काय, पेंटरची बायको, मला जास्त बोललो तर थोबाड रंगवीन, धोब्याची बायको, जास्त वळवळ केलो तर चांगलंच धुवून टाकीन, नटाची बायको, माझ्यासोबत जास्त नाटकं करायचं नाही काय, दाताच्या डॉक्टरची बायको, जास्त वळवळ केलो तर सगळे दात पाडून टाकीन, सीएची बायको, माझ्यासोबत नीट हिशोबात राहायचं काय, वायरमनची बायको, जास्त वळवळ करू नका काय, नाहीतर असा झटका देईन आयुष्यभर लक्षात ठेवाल, सिव्हिल इंजिनियरची बायको, माझ्या नादाला लागलो तर डोक्यात इट घालीन, वकिलाची बायको, जास्त शानपणा करायचं नाही काय, नाहीतर तुमचा 1 मिनिटात निकाल लावीन. अशाच छोट्या छोट्या माहितीसाठी आमच्या पेजला फॉलो करा. धन्यवाद. आता हद्द झाली हद्द. ह्या घरामध्ये मी जे म्हणीन का तेच होईल. तू बायकोईस, बायकोच्या पद्धतीने राहा. बॉस बोल नको. माझ्या डोक्यावर बसायची गरज नाही. कळलं ना तुला? मी जे बोलन तेच होणार. मला बाकीचं काय माहीत नाही. डिसिजन मी घेणार. मी जास्त बोलायचं नाही. कळलं ना तुला? सांगितलं नाही म्हणजे. अहो बरं तुम्ही तुमच्या मनाने करा. आधी भांडे घासतान का कपडे धुतान? कपडे. बरं एवढ्याच्या गोष्टीला कशाला एवढं नाराज व्हायचंय? आधी कपडे धुवा म्हणायचं मला. एवढं काय. आणि फक्त काय करा, तेवढं झालं का कपडे धुवून भांडे घासून तेवढं घर थोडं लय घाण झालंय पुसून घ्या. एवढ्याशा गोष्टीला उगाच चिडतात तुम्ही. हाय का नाही? असं बायकोला धाकात ठेवावं लागतंय.